नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी नवोदयच्या पुस्तकातील गणित त्याच्यातला स्वाध्याय 2.4। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या भाजणीत म्हणजे मांडणीत लिहा। 2014 ला आलेला प्रश्न आहे। असेंडिंग ऑर्डर म्हणजे चर्चा क्रम तुम्हाला येतं, म्हणून मी याचं डायरेक्टली उत्तर सांगतो विद्यार्थी मित्रांनो। पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर, म्हणजे तेवढा वेळ आपला वाचेल। पुढचा प्रश्न आहे, 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 2015 ला आलेला हा प्रश्न। सर्व पर्याय 3 अंकी दिलेले आहेत आणि निशेष म्हणजे काय? पूर्ण भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे। या ठिकाणी 10 दिसतोय आणि 10 म्हणजे 10 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येच्या शेवटी युनिट प्लेसला 0 असतो त्या पूर्ण संख्येला 10 ने भाग जातो। मग 10 च्या कसोटीनुसार इथं 5 आहे म्हणजे बी ला भाग जाणार नाही। पर्याय बी आपला कट झाला। आता 8 ने शोधूया। 990 याला 8 ने भाग देऊया। 8 1 जा 8, 8 1 जा 8, 9 - 8 केले तर 1 उरतात, तेथे दिले ते झाले 19 आणि 8 2 जा 16। आता या ठिकाणी उरले 3, इथं 3 दिल्यामुळे इथे झाले 13 आणि 8 च्या टेबल मध्ये 13 येत नाही, म्हणजे याला पूर्ण भाग जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ए गेला। उरला आता सी। 960 डिवाइडेड 8, 8 1 जा 8, 8 1 जा 8, 9 मधून 8 मायनस केला तर 1 उरला, तो इथं दिला, इथं झाले 16, 8 2 जा 16 आणि हा 0 जसास तसा याला पूर्ण भाग गेलेला आहे। ह्याच संख्येला 960 डिवाइडेड 12, आता मी 12 म्हणजे 12 नेही भाग देऊन बघतो पूर्ण भाग जातो का? 12 1 जा 12 आणि 12 8 जा 96, हा 0 जसास तसा, म्हणजे याला 12 नेही भाग जातो, 10 ने जातो, 8 ने जातो, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपलं पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे तिसरा। त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओ तितकेच महत्त्वाचे आहेत। पुढचा आहे, ही आहे पदावली। आता पदावली सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? यांच्या सांगितल्याप्रमाणे कृती करायची। सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करूया, नंतर ऍडिशन आणि नंतर सबट्रॅक्शन। हा नियम तुम्हाला माहित आहे। 89 डिवाइडेड 15, 15 9 जा 135, त्याचा 5 इथे लिहिला, 30 कॅरी केली। 15 8 जा 120, त्याच्यात कॅरीचे 30 मिळवले। 3 3 1 133। या ठिकाणी पुढे यांचाही मल्टिप्लिकेशन करूया। 11 मल्टिप्लाय 15, 15 1 जा 15 चा 5, 1 कॅरी केला, 15 1 जा 15 आणि 1 16। आता या दोघांची बेरीज करायला सांगितलेली आहे या ठिकाणी आपल्याला। सुरुवातीला बेरीज, नंतर सबट्रॅक्शन करूया। मी याच ठिकाणी मिळवतो 5 6 1 प्लस 5 प्लस 5 10 चा 0, 1 कॅरी केला, 6 प्लस 1 7 आणि 7 मध्ये 3 मिळवतो 10, 10 चा 0, 1 कॅरी, 3 प्लस 1 4 आणि 1 5, हा 1 जसास तसा 1500। आता 1500 मधून या ठिकाणी 500 त्या ठिकाणी मायनस करायचे आणि 1500 मधून 500 मायनस केले तर 1000 होतात, हे तुम्हाला माहित आहे, म्हणून याचं योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी। विद्यार्थी मित्रांनो, शिकवताना घाई होत असेल तर व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यायचा किंवा तसं कळवायचं, म्हणजे शिकवताना मी आणखी हळू शिकवेल। पहा या ठिकाणी या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे। मग सोपे म्हणजे काय? या ठिकाणी भागाकार करायला सांगितलंय। 1304 to 9 याला 13 ने भाग देऊया। 13 1 जा 13, 13 1 जा 13, 0 ला भाग जात नाही म्हणून तो 0 जसाच तसा।
13च्या टेबलमध्ये 4 येत नाही, म्हणून हा 4 च्या जागी 0, हा 4 इथं पुढे कॅरी केला, इथं संख्या झाली 42. 13च्या टेबलमध्ये 42 येत नाही, पण त्याहून लहान संख्या येते 39, ती येते 3 नंबरवर. 13 3 जा 39 होतात. 42 मधून जर 39 मायनस केले तर पुन्हा 3 उरतात. या ठिकाणी संख्या तयार होते 39 आणि पुन्हा 13 3 जा 39, म्हणजे आपलं उत्तर मिळालेलं या ठिकाणी पर्याय ए त्याचं योग्य उत्तर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा. मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे? 2010 ला आलेला हा प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, लहान संख्येवरून मोठी संख्या आपण शोधू शकतो, म्हणून त्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतंय. या ठिकाणी एक संख्या दिली आहे, त्यावरून 14 रांगांची किंमत काढायची आहे. 14 0 0, 14 2 जा 28 होता, 28 चा 8 2 कॅरी केला, 14 4 जा 56 आणि 56 मध्ये 2 मिळवले तर 58 होतात. ह्या ठिकाणी 5880 पर्याय ए नाही, पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 6वा. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? 2015 ला आलेला हा प्रश्न. मग या ठिकाणी जास्त संख्येवरून एका वर्गाची संख्या काढायची, म्हणून या ठिकाणी भागाकार करावा लागेल. 704 भागिले 22. 22 1 जा 22, 22 3 जा 66. 17 मधून जर 66 मायनस केले तर 4 उरतात. इथं 4 दिले तर ही संख्या तयार होते 44 आणि 22 च्या टेबल मध्ये 2 नंबरला 44 येतात. म्हणजे एका वर्गात 32 डेस्क ठेवले जातील. पर्याय क्रमांक ए त्याचं योग्य उत्तर. पुढच्या आणि या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. 2018 आणि 2022 ला आलेला हा प्रश्न आहे. एका संख्येमधून, आता एक संख्या बघूया. या ठिकाणी घेतो मी 23 घेतो. 23 मधून त्या अंकांची बेरीज वजा 3 + 2 5 होतात. मायनस करूया. या ठिकाणी मी 3 1 कॅरी केला, 31 उरले. 13 मायनस 1 आणि 1 18. 2 याला भाग जातात, 5 जात नाही, 8 जात नाही. 2 जातो आणि 9 भाग जातोय, पण उत्तर एकच विचारले. आणखी एक संख्या पाहूया. 13. 3 + 1 4. 4 मायनस जर केले तर उरतात 9. 2 ला 9 जात नाही, उरलं पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर. आणखी अंक घेऊन तुम्ही या पद्धतीने सोडू शकता, म्हणजे उत्तर तुम्हाला डीज मिळणार आहे. वाटल्यास तर एक वेळेस खात्री करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.